श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी। कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। न ठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग। कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना रागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस। सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे। तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे। करोनी मुका बोल का दे अवांका, खरा झाला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। त्रयोविंशतितमः किरणः। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय जयाजी आदिदेवा, अनंत वेशा अनंत नावा। कैसा तुझ प्रणिपात करावा, हेही मज ना कळे। तू अलक्ष अगोचर, अनादिसिद्ध निराधार। वृद्धी क्षयाचा विचार नाही तुझसी। तू सर्वांतरी व्यापक असूनी, ना दिससी कोणा सगुणी। कैसे तुझा आणावे ध्यानी, निर्गुण रूपा। रामकृष्णादी अवतार, तेही तुझे नाही रूप खरे। ब्राह्मण क्षत्रियादी याती चार, नाही तुझ पुढे। तू बाह्य दृष्टीने दिससी अन्य, परी अससी गा अनन्य। तुझे करवे ना वर्णन त्रिदेवासही, अंगुली निर्देश करून दाखवू शकेना कोणी। नाही दृश्य एकही खूण तव शुद्ध रूपाची। तू केवळ अनुभव साधने, जाणीव देसी निरंजना। जैसी पदार्थांची चवी शून्य दाखविताने। वेणू माझी वायू एक, परी तया छिद्रे अनेक। काढी ऋषभ गांधाराधिक स्वर निराळे। आत्मदेवा तैसा तू एक, परी अविद्ये सवे रूपक। करुणी दाखविसी नाटक सर्व रसांचे। तुझ ज्ञानी जरी ओळखती, परी ते तुझ्यातच संचरिती। म्हणती अमुची शून्य गती, वर्णनातीत दाविता। जैसे सिंधू माझी लवण, मिळता होई सिंधू समान। तैसे जाहले ज्ञानी जन, तुझ्यात समरूप। तुझे रूप अनुभवाया, एकच समर्थ सद्गुरुराय। श्री माधवनाथ रूपे सदया अवतरलासी। वासुदेव विनवी वसुदेवासी, लावी परमार्थ मार्गासी। विटलो आता विषय विलासी, तव कृपेने। नाथ आसन घालुनी बसला, बोध प्रवाह वाहू लागला। करी स्नान भक्त मेळा आनंदाने। वासुदेव हा भगीरथ, आणि गंगा पवित्र। सकलांचे चित्त मलयुक्त, निर्मळ केले दयाळे। नाथ म्हणे भक्तजन हो, जीव सदा दुःखानी व्याप्त हो। जैसे सरकी भवती असे हो, कापूस सदा। पदरी धन असताही, त्याचे रक्षण कैसे होई। म्हणोनी चिंता रात्रंदिनही मनू जाते। नसता तरीही दुःख, करी उपवास अनेक। होती पुत्र कलत्रादिक, दुःखासीच कारण। सुखासाठी सुंदर नारी, पाहोनिया विवाह करी। परिधी दिसता दुराचारी, दुःख अत्यंत। जरी मिळाली सुशील नारी, रूपे असली कुरूप भारी। तरीही जीव दुःख करी रात्रंदिन। नसता पोटी संतती, करी नाना नवस प्रीती। प्रसवता अमुपकारटी, करी चिंता जाळी हृदया। ऐसा सुखा करिता प्राणी, करी धडपड निषादिनी।
परी न दिखे सुख नयनी या संसारी. दुर्गंधित सुवास जाणा कैसा राहील हो नंदना. ऐशा संसार यातना भोगिती जीव. या दुःखातून मुक्त होण्यास करावा परमार्थ अभ्यास. परमार्थाविण सुखाचा अंश मिळणार नाही. परमार्थ हा भासे कठीण साधे ना म्हणती जन. अंगी वैराग्य बाणता पूर्ण परमार्थ साधे. प्रपंचाचे कष्ट सुता किती सतत उचलिता. परी दुःख ते सोशिता विषय लोभे. दुःख म्हणोनी रडती जीव परी भवाची बहुत हाव. जैसा मृग जो जाळी जाय फासे पारध्याच्या. जितके कष्ट संसारात तितुके न होती परमार्थात. व्यर्थ करिता आपुला घात उमजोनिया. आता परमार्थाची व्यारूपा तुम्हा सांगेन गा सेवका. या विश्वाचा चालक एक परमात्मा. तो न हाले तो न बोले न डोले वाचाले. परी सर्वांभूती संचले तत्वजयाचे. जयाला कधीही नाश नाही जन्म मृत्यूचे वारे नाही. त्रिकंडी ज्याची वस्ती पाही परब्रह्म. या परब्रह्माचे ज्ञान होणे यासीच परमार्थ म्हणणे. याची असती दोन साधने ज्ञान आणि कर्म. ज्ञानाचेही भेद दोन आगमजन्य विवेकजन्य. करावे वेदांत श्रवण ते आगमजन्य. जे असे स्वयंप्रकाशित देहादिकाहुनी भिन्न खचित. ऐसी चित्तवृत्ती होणे उत्कट विवेकजन्य ज्ञान हे. आगमजन्याने शब्द ब्रह्म किंवा अपराविद्या नाम. विवेकजन्या परब्रह्म अथवा पराविद्या. जे अव्यक्त अचिंत्य जन्मशून्य नाशरहित. जे अवयवाविरहित न दाखविता येई. जे सर्वांते कारणीभूत ज्यांच्या योगे जीव प्रगट. ते साक्षात्कारे नकळत अनुभविया. तेच परब्रह्म जाण परम तेजाचे अधिष्ठान. ते मुमुक्षेचे ध्येय पूर्ण परमानंदी. तया ते म्हणती श्रुती वचने सूक्ष्म विष्णुपद जाणे. भगवान ही उपाधी देणे त्या परमात्मया. जरी ते ब्रह्म अगोचर परी उपासनेसाठी गोचर. भगवान नामे मुनीवर संबोधिती म्हणोनी. भगवान म्हणजे ऐश्वर्य संपन्न धैर्य कीर्ती लक्ष्मीवान. सर्वांभूती समान परमेश्वर. तयाचा घेणे साक्षात्कार यासी म्हणती ज्ञान थोर. आता अज्ञानाचा विचार केला पाहिजे. अविद्ये ते म्हणती अज्ञान. जी घाली आत्मया बंधन. देहा ते म्हणे मी आपण मोहबळे. देह केवळ पंचभूतांचा नव्हे संबंध आत्मयाचा. घेई गृहक्षेत्रादिकाचा उपभोग शरीर हे. पुत्र पौत्रादींची उत्पत्ती शरीर योगेच होई निश्चिती. आत्मा राहे अलिप्त मूर्ती देहाहुनी. देहाच्या उपभोगास्तव सर्व कर्मे करी मानव. आत्म्याहुनी भिन्न देह आहे हे सिद्ध. आत्मा हा सुखमय तेवी निर्मल ज्ञानमय. दुःख अज्ञान मलत्रय हे पृथ्वीचे धर्म. जी सर्व कार्याचे कारण जी विकारांचे स्थान. अनादी परी अंतवान तीच प्रकृती. प्रकृतीचे भेद दोन माया तेवी माया मोह जाण. मायेविषयी प्रवचन ऐका वेगा. त्रैलोकी एक पदार्थ आहे जया ते सत हे नाम राहे. तोची सर्व भरलेला आहे पूर्वीच कथियले. या आत्म्या वाचुनी नाही गा अन्य कोणी. जो न कळे जीवा लागुनी अनुग्रहाविणे. त्या परमात्म्याची छाया आहे केवळ ही माया. वासुदेव विनवी सदया शंका एक वाटे. परब्रह्मा वीण नाही कोणी ऐसे कथिले सद्गुरूंनी. आता माया कोठूनी आणिली गा. तव हसला श्री ज्ञानेश्वर बाळा तू मोठा चतुर. नाही मायेची जरूर वास्तविक गा. परिया जीवाने नसते जन्म दुःख घेणे. पोळला म्हणजे जाणे गुरुकडे.
तै श्री सद्गुरुनाथ मायेचा घेई खोटा पदार्थ, खोट्यासी खोटे हे उचित कार्यकारण. याची मायेसी ईश शक्ती किंवा त्रिगुणात्मिका मूर्ती, कार्यानुमेया म्हणती ऐसी अनंत नावे. ही माया शक्तिद्वय आवरण विक्षेप होय, होई आच्छादनमय आवरण शक्ती. विक्षेप शक्ती विचित्र ज्ञान, हीच शक्तीची कार्ये दोन. आता याचे उदाहरण सांगेन तुझ. होता एक संन्याशी, अवचित निद्रा लागली त्यासी. पाही विचित्र स्वप्नासी तो तापसी. जाहलो आपण चांडाल, केली हिंस्त्र कृत्ये सफल. आपदा करी बहुत छल, स्वप्नामध्ये येथे दोन शक्ती गोचर. तिचा करावा विचार, निद्रा येता यतीवर आश्रमा विसरला. ही मायेची आच्छादन शक्ती, चांडाळादी देह विचित्री. जेवी निद्रेच्या दोन शक्ती, तेवीच मायेच्या. माया ही शुद्ध ब्रह्माश्रित, आहे अनादीच सत्य. परिब्रह्मज्ञाने अंत तिचा होईल. मायेची उत्पत्ती मानिता, प्रपंच किंवा जीवापासून तत्वता अथवा परब्रह्मापासून मूर्ती मानिली पाहिजे. प्रपंचापासून प्रकृती मानावी, तरी प्रपंचाते मायावी. कन्येपासून कैसी आई जन्म घेईल. जीव हेची माया कार्य, त्यापासून उत्पत्तन होय. शुद्ध ब्रह्म ते निरामय, कैसे प्रसवेल तियेसी. बोले प्रभूसी वासुदेव भक्त, जो अनादि तो अनंत. परी माया अंतवंत, सद्गुरूने कथिलेसे. देव म्हणे गा वासुदेवा, फेडीन तुझ्या संशया. एकाने घट केला नवा, सूर्योदयानंतर. विचारी तो दुजासी, जई मी रचिले घटासी. तई घटाचा अभाव म्हणसी किंवा भाव. येरू म्हणे घटाचा भाव, घटापूर्वी होता अभाव. मग घट करता विचारी काय, ऐका ते बोल. हा अभाव कधी होता, जगाचे आरंभापासून तत्वता. न सांगता ये अभावोत्पन्नता, अनादी म्हणो लागे. घटोत्पत्ती झाल्यावरी, तो अभाव कोठे वास करी. बोले दुसरा प्रत्युत्तरी, अभाव आता नाही. अभाव म्हणजे घटप्रागभाव, त्याते शास्त्रीय हे नाव. आता घटप्रागभाव नाश पावला, तैसेच मायेचे मूळ. न सांगता येई वेल्हाळ, ही अनादी परी अंतकाळ तिचा होई. माया केवळ खोटी, सांगावी कैसी हिची मूर्ती. काजव्या कृतीने ज्योती, कैसी लावावी. वाळूचे कण रगडून, कोणी काढावे तेल पिळून. किंवा गगनाते गवसण, कैसी करावी. वृक्षाची पाहून छाया, कोण करील छेदन राया. बालांचा बागुल बुवा, कोण विदारील शस्त्राने. समुद्राचा घ्यावा अंत, किंवा आकाश तत्वाची सत्य. कोणी करावी मोजणी नित्य, हे अतर्क्य. तैसे मायेचे रूप सांगणे, अशक्य आहे वा जिव्हेने. तियेच्या कृतीने ते जाणणे भक्तवृंदे. सांख्य म्हणतो माया स्वतंत्र, परी हे दिसे अनुचित. मग तिचे कार्यासही नित्यत्व येईल गा. मायेचे कार्य संसार, जो जन्म मरणाचा आधार. त्याचा अंत नाही होणार या मताने. जीवाची ही मुक्तता, नाही होणार गा सुता. संसाराते स्वतंत्र मानिता, सर्व हाहाकार. जैसी पुरुषामध्ये वसे शक्ती, दैसीच ब्रह्मी मायेची वस्ती. की कापुरी परिमळ वस्ती, अथवा शर्करेत गोडी. ब्रह्मा हे अनादी, प्रकृतीसीही नाही आदी. परिब्रह्म अनंतवादी, माया अंतवान. एक दिसती असती वेगळे, हे पूर्वीच तुम्हा ते कळले. जैसे तप्त लोहाचे गोळे, दिसती अग्निसम. ब्रह्मगुणातीत माया गुणमयी, ब्रह्म निश्चल माया चंचल राही. ब्रह्मनिवृत्तीच्या हृदयी, माया प्रवृत्तीची. ब्रह्म केवळ सदानंद, माया ही निरानंद.
ब्रह्म जोडी विषय द्वंद्व, माया विषय परिपूर्ण. ब्रह्म हा केवळ दास, माया पसरवी अंधतमास. ब्रह्म करी मुक्त जीवास, माया मोही उलट. माया ही सकल तत्वांचे उत्पत्ती स्थान साचे. आहे अधिष्ठान परमात्म्याचे, माया कार्य त्या तत्वाचे विवरण. करू केव्हा तरी जाण, आजी संक्षिप्त व्याख्यान माया ब्रह्माचे. आता प्रकृतीचा दुसरा प्रकार, जो माया मोह अनिवार. जो वेदाध्ययनी अंतर करी साधकाला. याची असे एक कथा, पूर्वी युद्ध होते देवदैत्या. देवासी जिंकिती मदोन्मत्त दैत्यवर्ग. देवजाती क्षीरसागरी, विनविती आता ऊठ हरी. आमुचे दुःख तू निवारी भगवंता. तू मूर्त आणि अमूर्त सर्व भूतात्मक अससी सत्य. अष्टधा प्रकृती ही तुझ्यात संचरेगा. दंभपूर्ण ज्ञानशून्य तैसे इंद्रिय निग्रह विहीन. हे दैत्य स्वरूप निर्माण त्याची केले. क्रूरता ही मूर्तिमंत पाहो निकाया हो भयचकित. करीतो भावे प्रणिपात आवरी हे. मग शरीरापासोनी जगन्नाथ, काढी माया मोह पुरुष सत्य. मोहिले सारे दैत्य माया मोहे. हा माया मोह कठीण, करी कर्तव्याचे विस्मरण. न करावे कधी भाषण, माया मोहासवे. ऐसे मायेचे लक्षण तुझ सांगितले पूर्ण. न पडावे पाशी जाण या प्रकृतीच्या. माया ही मोठी दरी, न येऊ दे पुरुषा उपरी. जो जो मानव प्रयत्न करी, तो तो जाई तिमिरी. सत्वस्वरूपासी आवरण, द्वैतासी देई स्फुरण. करी साधकाचे तुकडे जाण, माया राक्षसी. मायेसी जिंकिले, तेची योगेश्वर झाले. करू द्यावे तियेला चाळे, आपण स्वस्थ असावे. मायेपासूनी मुक्त व्हाया, येई साधन चतुष्टया. सच्छास्त्र तपभक्ती या, चवथे वैराग्य. साधित आहे चार साधन, होई मन पवन लीन. मग सद्गुरु येईल धावून सोडवाया. संसार दुःखाने पोळीला, मुक्ततेची तळमळ जयाला. धावणे लागे सद्गुरु दयाळा, या त्याचे स्तव. माया राक्षसीचा नाश, करील सद्गुरु जो अविनाश. चाखवील शुद्ध तत्वास अनुभवाच्या. आता ज्या देही या तत्वासी वस्ती, तयाचे निरूपण संक्षिप्ती. तुझ सांगेन वासुदेव मूर्ती आनंदाने. पंचमहाभूते अहंकार, बुद्धी प्रकृती पंचज्ञानेंद्रिये थोर. पंचकर्मेंद्रिये मनसाचार, 10 इंद्रियांचे 10 विषय. सुख दुःख द्वेष संघात, इच्छा चेतना धृती. ऐसी 36 तत्वे असती देहासी कारण. या तत्वांचे विवरण, पृथ्वी आप तेज वायू जाण. आकाश ही पंचभूते वर्तमान, माया पोटी असती. पंचमहाभूताने देह होता, त्यासी होई जो नाचविता. तो अहंकार जाण सुता, ज्ञाने लागे च्या मागे. जी सुख दुःखांची निवड करी, ज्ञान तत्वाची जननी खरी. आत्मा जीव आणि संधीत वास करी, ती बुद्धी तत्व. आता प्रकृती तत्व आठवे, जी सर्व भूतांचे विश्रांती स्थान होय. जैसे तंतूच्या दशेत वस्त्र असावे, हीच माया. कान डोळे त्वचा नाक जिव्हा, ही पंच ज्ञानेंद्रिये राया. वाचा हात शिश्न गुदपाया, कर्मेंद्रिये म्हणती 5. मनाचे विवरण मनोजयी, त्रयोदश किरणी पाही. जे बुद्धीकडे सदा पाही वक्रदृष्टीने. शब्द स्पर्श रूप रस जाण, उच्चार मलमूत्र विसर्जन. वस्तूचे घेणे वा टाकणे इत्यादी विषय 10. जीव पक्षी भेटे शिवासी, ही सुखदशा ऐसी. तद्धी रुद्धी स्थितीसी दुःख म्हणती. पूर्वी जयाचा उपभोग घेतला, तयाची स्मृती होणे आला. इच्छा हे नाव बाळा देती मुनिराय. इच्छा तृप्त झाली नाही, मग एक अंकुर फुटे पाही. त्यासी द्वेष हे नाम देई वासुदेवा. आता अलिप्त सर्व साक्षीभूत,
ज्या ब्रह्माची सत्ता चालत तिला चेतना म्हणतात योगीजन. पंचतत्वे ही एकमेका वैरी, पाणी पृथ्वीचा नाश करी. पाण्याने तेज हरी, वायू सवेही झगडे. आकाश करी वायू भक्षण, ऐसे एकमेकात दुजेपण. त्याचे जी करी एकीकरण, धृती हे नाव तियेसी. त्या सर्व तत्वांचे एकत्रत्व, त्यास म्हणती संघात. ऐसे 36 तत्वांचे क्षेत्र तुझ कथिले. हीच तत्वे सर्व योनीसी, होती सत्वरजतमा ऐसी. या सर्वांची टाकसाळ जाणीसी, एकच प्रकृती. ती उमटवी 4 ठसे, स्वेदज अंडज जारज ऐसे. चौथा उद्विज्ज भासे, यात भूते समान. तयाच्या जाती असती भिन्न, 84 लक्ष योनी जाण. उपजातींची न करवे गणना, प्रकृती विण. ही टाकसाळ करी विस्तार, अथवा आठणीचा प्रकार. परितियेचा आधार ब्रह्मत्वाता. देहाचे उत्पत्तीत वादाचे रण होत. कर्मवादी म्हणती कर्मची मूळांत, संकल्पांत संकल्पवादी. सांख्य म्हणती क्षेत्राचा, स्वामी प्राणसाचा. तेथे वास प्रकृतीचा, सत्वरजतमन्वित. स्वभाववादी म्हणती सर्व निसर्गाचे. कालवादी महत्व वर्णिती कालाचे. वेदाही रहस्य क्षेत्राचे, पूर्ण कळले नाही. परी भगवद्गीता रूपाने जी सांगितली श्रीकृष्णाने, त्याच तत्वांची वर्णने तुझ निरूपिली. या देहाचे प्रकार 3, स्थूळ सूक्ष्म कारण. स्थूळ सर्वांस भासमान, सूक्ष्मासी लिंगदेह म्हणती. ते असे अंगुष्ठ प्रमाण, सर्व मनोवृत्तींचे स्थान. देहपातानंतरही विद्यमान राहे काही काल. कर्माचे रूप कारण शरीर, यासी जीव हे नाम रुचिर. पूर्वजन्माचा आधार कारण देह. या सर्व देहांच्या सर्व तत्वांचे येथे विवरण करणे अशक्य साचे. तुझ केवळ लक्षणाचे मुख्य प्रकार कथिले. देहासी अवस्था ही 3, जागृती स्वप्न सुषुप्ती जाण. त्याचे ऐकावे विवरण एकचित्ते. जेथे शब्दादी विषयांची ओळख, देहाचा अभिमानी विश्वचालक. ती जागृतावस्था 1, आता स्वप्नावस्था. जागृतावस्थेचे ठाई, जे पाहण्यात ऐकण्यात येई. त्याचा वासनारूप विस्तार होई, लिंगदेहाची अवस्थाही. जेथे जाणणे पण नाही, गाढ अवस्थेत राही. निद्रावस्था नाम पाही, कारण देहाचे. या देहाहून आत्मा भिन्न, हे योग प्रकरणी सोदाहरण. विनायका ते सिद्ध करून दाविले म्या. आत्मा आहे अशरीर, केवळ शुद्ध साचार. आहे सर्व सत्ताधार आत्मादेव. तो न दिसे तद्रूपाविण, यासाठी घ्यावा अनुभव जाण. तो श्री सद्गुरु कृपे वाचून न भासे कदापिही. सद्गुरुपदी दृढ भाव, मग मनाचा पूर्ण निश्चय. अभ्यास करिता प्राप्त होय आत्मनिधान. या आत्मशोधनाचा प्रकार, पहावा मुळाचा विचार. सर्वांचे मूळ परमेश्वर, ऐसी भावना दृढ व्हावी. लाकूड फोड्या लाकूड फोडी, तयासी साह्य कुऱ्हाडी. परिबला विणती बापुडी, काय करील. त्या शक्तीचा जो स्वामी, तोच आत्मा जाणनामी. हस्तेंद्रियाने करी कर्म, काष्ठे तोडण्याचे. ऐशा प्रत्येकाचे मूळ, शोधण्यात दृष्टी करी अचल. विषय वासना नष्ट होईल, नित्यानंदी राहसी. करावे सर्व सृष्टीचे निरीक्षण, घ्यावे तिये पासून शिक्षण. व्हावे स्वस्वरूपी निमग्न या विचाराने. याच पंथे अवधूताने, जिंकिले इंद्रिया पूर्णपणे. 24 गुरूंच्या योगाने, जाहला ज्ञानी. अवधूत कथा भागवती, अवश्य वाचावी दिनराती. श्री एकनाथे रसवंती, केले तियेला. परमार्थाचा मुख्य ग्रंथ श्री एकनाथी भागवत. याचा पाठ करावा नित्य, विचार दिशा कळेल. ऐसा श्री सद्गुरुनाथ, बोधी वासुदेवा प्रत. वासुदेवाच्या अंतरात रंगले ज्ञान.
ज्ञानेश्वरी भागवत आणविले नाथे ग्रंथ, देई वासुदेवा त्वरित, म्हणे हा तुझ प्रसाद. याचा करी नित्यपाठ, तुझं कळेल सर्व वेदांत. वासुदेव झाला ज्ञानवंत, गुरुप्रसादाने. असो कैसाही वादी, तयाचा संशय वासुदेव छेदी. ऐसी सद्गुरु कृपेची गोडी, काय वर्णावी. श्रीनाथ जया उपदेशी, तोची म्हणावा तापसी. न साठवी कुचक्या बीचासी, हृदये पेवात. पुढील किरणी नाथाई, जयपुराच्या मार्गी जाई. भक्तोद्धाराची करील नवलाई, म्हणे नाथसुत. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते ज्ञानकथनं नाम त्रयोविंशतितमः किरणः समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.